आणि शिवसेना शिंदे सेनेने खातं उघडलेलं आहे. डॉक्टर गौरव चंद्रकांत सोनवणे विजयी झालेले, काय सांगा? या ठिकाणी शिवसेनेने पहिलं खाते या ठिकाणी उघडलेलं आहे. डॉक्टर गौरव चंद्रकांत सोनवणे म्हणजे आमचे आमदार महोदय यांचे हे जे चिरंजीव आहे यांनी या ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या प्रभागामध्ये उमेदवारी केली आणि ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. मी त्यांचं पहिलं अभिनंदन करतो आणि मला तरी असं वाटतं की मागच्या काळामध्ये अण्णासाहेबांचा आणि त्यांचा असलेला संपर्क तोच त्यांना तिथे कामी आलेला आहे आणि त्या फलश्रुतीमुळे आज या ठिकाणी आमची पहिली सीट ही बिनविरोध झालेली आहे. हो, अख्ख्या जिल्ह्यावर जर आपण बघितलं तर नगरपालिका असेल, नगर परिषदेमध्ये शिवसेनेचंच मोठं वर्चस्व या ठिकाणी दिसून आलेलं आहे. तसंच वर्चस्व या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेनेचा दिसून येईल महापालिकेमध्ये. हे बघा, आमचं चोपडा असेल किंवा इतर नगरपालिका 6 नगरपालिका म्हणजे आमचे नगराध्यक्ष झाले. काही नगरपालिकेमध्ये आमचे नगराध्यक्ष जास्त आले पण आमचे नगराध्यक्ष होऊ शकले नाही. त्यामुळे प्रत्येकाने मेहनत घेतल्यामुळे आणि मतदारसंघाची आपला अप्रोच चांगला ठेवल्यामुळे आम्हाला हे जिल्ह्यामध्ये एकीचं बळ ज्याला म्हणता येईल, त्यामुळे हे निर्णय चांगले दिसत आहेत. आणि मी आपल्याला खात्री देतो की जळगाव शहरामध्ये सुद्धा महायुतीच्या विजयामध्ये शिवसेनेचा पण मोठा वाटा असेल. आता कसं आहे, आता त्यांना वाटलं असेल की आपण इथे निवडून देऊ शकत नाही, त्यामुळे त्याने विकासाला बघून आम्हाला मत दिले असावे. हो, या ठिकाणी राज ठाकरे म्हणतायत की तुम्हाला पैशाच्या ऑफर येतील, त्या ऑफर स्वीकारू नका, आमिषाला बळी पडू नका. मुंबई महानगरपालिका, राज्यातील महानगरपालिकांबाबत ते बोललेले. हे बघा, आम्ही जळगावचा विचार करतोय. जळगावमध्ये आमचे लोक कसे निवडून येतील त्या प्रयत्नात आम्ही आहे. नंतर 2 दिवसानंतर प्रतिक्रिया द्यायच्याच आहे आम्हाला. सध्या आम्ही आमची जास्तीत जास्त नगरसेवक बिनविरोध कसे येतील याच्या प्रयत्नात आहे. संध्याकाळपर्यंत आमचे 4 नगरसेवक बिनविरोध होतील असा आमचा विश्वास आहे. मी आपल्याला तेच सांगतोय की आता पहिले जळगाव मिशन आहे, नंतर मग बघूया. बहुमताच्या पार येतील. बहुमताच्या पार येतील. 3-4 सीटा तर 2 तर झाल्या. काल एक सीट मला वाटतं बेंडाळे ताईंची झाली आहे, दुसरी डॉक्टर साहेबांची झाली आहे, आणखी 2-1 सीटा दोघं पक्षाच्या होतील बिनविरोध असं वाटतंय. ते तर होतं ना, पण आता आपण तर बघतोय की सध्या शहरामध्ये काय वातावरण आहे हे आपल्या नजरेसमोर येत आहे. परिस्थिती आता आपल्याला दिसेल की समन्वय निवडणुकीच्या उमेदवारीच्या वेळेस राहत नाही, हा सगळ्या पक्षांमधला विषय असतो. पण नंतर ज्यावेळेस प्रचार सुरू होतो किंवा उमेदवार डिक्लेअर होतात, थोडा राग असतो, तो कमी झाल्यानंतर आपोआप एकीने सगळेजण काम करतात. कारण की शेवटी त्यावेळेस पक्षाचा इब्रतीचा प्रश्न येतो. त्यामुळे ह्या गोष्टी चालणारच आहेत. कुठं दबाव तंत्र? आता आमची पहिली एक सीट झाली, बेंडाळ्याचा एक चाकू घेऊन गेले होते का काय? असं काय करताय? दबाव तर काय विषयचा आपला प्रश्नच चुकीचा आहे. पुण्यात शिवसेनेच्या एका उमेदवाराने फॉर्म खाऊन घेतलेला आहे. विचारून घेतो कसा खाल्ला. चला, ठीक आहे.